Namaskar. Good morning. Today we learn the chapter number 5 linear equations in two variable in mathematics. First, गणित भाग 1 मधला आपण दोन चलातील रेषीय समीकरणे हे प्रकरण आपण आज अभ्यासणार आहोत. यामध्ये साधारणतः आधी आपल्याला लिनियर इक्वेशन म्हणजे काय, म्हणजे रेषीय समीकरण म्हणजे काय ते पाहायचं. यामध्ये बघा काही समीकरण या ठिकाणी लिहितो की जे तुम्ही समीकरण सोडवायला इयत्ता 7वी 8वी मध्ये शिकलेला आहात. बघा पुस्तकातलीच काही गणित घेतो. या ठिकाणी m + 3 = 5, m + 3 = 5, 3y + 8 = 22, x/3 = 2, 2p = p + 4/9. त्यानंतर which number मला आधी इंग्लिश मध्ये लिहितो. शुड बी सबट्रॅक्टेड, शुड बी which number should be subtracted from 8 to 10. Which number should be added to 5 to 10. 14. 8 मध्ये कोणती संख्या वजा केली असता 2 येईल. 5 मध्ये कोणती संख्या मिळवली असता आता या ठिकाणी हे जे इक्वेशन्स आहेत, समीकरण आहेत, हे लिनियर इक्वेशन्स, हे सगळे लिनियर इक्वेशनच आहेत. हे फक्त एका चलातले एकच व्हेरिएबल आहे, दॅट इज इक्वेशन इन वन व्हेरिएबल. एक अक्षर बघा इथे फक्त, हे सुद्धा एक अक्षराचे येणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे लिनियर इक्वेशनच आहेत, फक्त इन वन व्हेरिएबल आहे, म्हणून याला एक चल समीकरण किंवा इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणतो आपण. याची सोडवायची पद्धत जी होती, मेथड ऑफ सॉल्विंग दॅट एक्झाम्पल्स, वी लर्न ऑलरेडी इन द 7th and 8th स्टँडर्ड. आपण 7वी आणि 8वीच्या वर्गामध्ये शिकलेलो आहोत. या ठिकाणी तुम्हाला 4-5 प्रश्न शिकवले होते बघा. छेद आहे का, म्हणजे डिनॉमिनेटर आहे का, इथं डिनॉमिनेटर आहे बघा. जर डिनॉमिनेटर असेल त्याने गुणायचं शिकवलं होतं मी. खाली नवीन आहे ना, मी म्हणायचं 2 × 9 ने गुणून, हा भागिले म्हणून गुणायचं. डिवाइड, मल्टिप्लाय बोथ साइड बाय, मल्टिप्लाय बोथ साइड बाय 9. 9 ने गुणायचं बघा प्रत्येकाला. 9 × 2p, 9 × p, 9 × 4/9. 9 × 2p, 9 × p, 9 × 9 get cancel. It is 18p, 9p plus 4. हा पहिला प्रश्न होता. इज देअर डिनॉमिनेटर, छेद आहे का, असेल तर त्याने गुणून घ्या. दुसरा प्रश्न, इज देअर ब्रॅकेट, कंस आहे का. कंस जर असेल तर कंस सोडवायचे, कंसामध्ये गुणायचे. या ठिकाणी कंस पुढेच नाहीये. तिसरा प्रश्न, इज देअर लाईक टर्म, एक चल, एका जातीचे चल आहेत का. एक चल म्हणजे थोडक्यात काय, सजातीय चल आहेत का, सजातीय पद आहेत का. सजातीय पद असतील तर इथं नाहीये पुढे या गणितामध्ये. तसं एक गणित घेतो वाटलंच तर मी, 2p अधिक 12p अधिक 8 आणि 6p वजा 12. बघा पहिला प्रश्न, इज देअर डिनॉमिनेटर, छेद आहे का. दुसरा, इज देअर ब्रॅकेट, कंस आहे का. तिसरा, इज देअर लाईक टर्म, सजातीय पद आहेत का. तिसरा प्रश्न. चौथा प्रश्न, लांबचा कोण आहे. लांबचा म्हणजे बघा हे दोघांमध्ये बघा, हा हे व्हेरिएबल आहे, अक्षर आहे. या अक्षराच्या शेजारचा जो आहे ना गुणिले, जो गुणिले तो जवळचा, आणि प्लस मायनस जो आहे तो लांबचा.
लांबचा कोण आहे 8 आहे, मग याला आधी हाकलून द्या. हा प्लसचा तिकडे मायनस होईल. आणि सगळ्यात शेवटचा 5वा प्रश्न, जवळचा कोण आहे, जवळचा 3 आहे, मग त्याला हाकलून द्या. अशी आपली मेथड होती बघा. पहा, डिनॉमिनेटर आहे का, छेद आहे का, नाही. ब्रॅकेट आहे का, नाही. ब्रॅकेट म्हणजे कंस आहे का, लाईट टर्म आहे का, सजातीय पद, नाही. लांबचा कोण आहे, m पासून 3, अधिक 3 तिकडे गेलं मायनस, प्लसचं मायनस होईल, अधिकचं वजा होईल. समज आलं उत्तर. म्हणजे याची किंमत एकच येते बघा. त्यानंतर इथं इज देअर डिनॉमिनेटर आहे ना, छेद आहे का, आहे. 2 बा 3 ने गुणून मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 3. चला 3 ने गुणा, 3 गुणिले 1/3, 3 गुणिले 2, 3 3 कॅन्सल. x बरोबर किती होईल, 6. तिसरा प्रश्न, सॉरी परत प्रश्न. डिनॉमिनेटर म्हणजे छेद आहे का, नाही. ब्रॅकेट कंस आहे का, नाही. लाईक टर्म्स इथं 3y इकडे आहे कोणी y वालं, नाही. मग लांबचा कोण आहे 8 प्लस 8 इकडे गेलं काय होईल, मायनस. अधिक 8 काय झाला, वजा. 22 कडून 8 गेले 14. साइड डिफरंट सबट्रॅक्शन, मोठे चिन्ह द्या. चिन्ह असमान वजाबाकी करा आणि उत्तराला मोठे चिन्ह द्या. आता जवळचं 3 आहे, गुणिले 3 काय होईल, भागिले. एकच उत्तर आलं बघा. इथं पण एकच आलं, इथं पण एकच आलं. 1 आन्सर इज द सिंगल. ओके. आता इथं बघा, हे सोडवलं होतं आपण, बोललो. आता इज देअर लाईट टर्म, हे बघा लाईट टर्म आहे बघा. डिनॉमिनेटर गेला, छेद होता का, होता, त्याने गुणला आपण. ब्रॅकेट आहे का, इथं ब्रॅकेट नाहीये, कुठं कंस नाहीये. तिसरं लांबचा कोण आहे, सॉरी लाईट टर्म आहे का, सजातीय पद आहेत नाही. तो इकडचा इकडे आला, अधिकचं काय होईल, शेजारी शेजारी आणायचे. हा इकडे आला, प्लसचा मायनस झाला. 18 मायनस 9, साईड डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साईड. 18 तून 9 गेले 9, मोठे चिन्ह अधिक, चिन्ह समान वजाबाकी करा, मोठ्या चिन्ह द्या. बर, लांबचा आहे का, पीच्या शेजारी कोणी आहे का, नाही. जवळचं कोण आहे, नाही. 9 गुणिले तो तिकडे गेलं मल्टिपल येतो, भागिले डिवाइड होईल. बरोबर आहे का. आता हे बघा, हे गण पी झाली 2p + 8 6p - 12, 2p अधिक 8 6p - 12. बघा या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये छेद आहे का, नाही. ब्रॅकेट आहे का, नाही. लाईक टर्म आहे बघा. हा एका शेजारी आणायचा, 2p - 6p. हा अधिक 6p वजा झाला. हा इथून निघून गेला, तिथे राहिला वजा 12. चिन्ह समान वजाबाकी करा. 6 तून 2 गेले 4p, मोठे चिन्ह वजा. साइन डिफरंट सबट्रॅक्शन बिगर साइन झालं. आता लांबचा कोण आहे, p च्या 8 वजा 12 वजा 8. साइन सेम ऍडिशन बिगर साइन, चिन्ह समान बेरीज करा, मोठे चिन्ह द्या. बरोबर. शेवटच्या पायरीला जर वजा चिन्ह आलं इथं अक्षरा शेजारी, व्हेरिएबलच्या शेजारी, तर चिन्ह बदलून घ्यायचं. म्हणजे काय होईल, वजाचा अधिक आणि वजाचं पण अधिक आणि गुणिले 4 भागिले होईल. p ची किंमत आली 5. अशा पद्धतीने हे लिनियर इक्वेशन सोडवत असतात. आता या ठिकाणी which number should be subtracted from 8 to obtain 2. which number should be subtracted, कोणती संख्या वजा केली असणार, कशातून, 8 मधून. तर उत्तर किती, 2. 8 मधून कोणती संख्या वजा केली असणार, तर ती संख्या आपण x मानायची. समजा ती संख्या x मानू, सपोज. किंवा समजा x ही संख्या वजा केली असे मानू. Suppose x should be subtracted. Suppose x should be subtracted. x ही वजा केली असे मानू. बघा बरं का, मराठी सांगता आधी. 8 मधून कोणती संख्या वजा करावी, वजा केली x.
असतात दोन्ही म्हणजे बरोबर 2. Which number should be subtracted from 8? From 8 म्हणजे 8 मधून सबट्रॅक्टेड म्हणजे वजा x ऑक्टेट 2. आता बघा छेद नाहीये, डिनॉमिनेटर नाहीये, ब्रॅकेट नाहीये, कंस नाहीये, लाईक टर्म्स सजातीय पद नाहीये. लांबचा कोण आहे? x च्या लांबचा हा 8 आहे. प्लस 8 तिकडे गेल्यावर हा प्लस 8 मायनस झाला, अधिक 8 वजा झाला. चिन्ह समान वजा केली, 8 2 गेले 6, 8 साइन मायनस, साइन डिफरंट सबट्रॅक्शन, 8 minus 2 6, बिगर साइन मायनस, अधिक वजा आलं बघा, चिन्ह बदलून टाक, वजा अधिक आणि वजाचं पण अधिक, उत्तर आलं 6. उत्तर काय लिहिणार? 6 ही संख्या वजा केली, असं 6 ही संख्या वजा केली. 6 should be subtracted. Which number should be added? Next, x should be added. 5 मध्ये कोणती संख्या मिळवली? समजा x ही संख्या मिळवली. कशामध्ये? 5 मध्ये. म्हणजे 5 मध्ये काय मिळवायचंय? x. Which number should be added to 5? 5 मध्ये कोणती संख्या मिळवली असता उत्तर किती? 40. 5 मध्ये कोणती संख्या मिळवली असता 14 येईल, बरोबर 14. छेद नाहीये, डिनॉमिनेटर नाहीये, ब्रॅकेट म्हणजे कंस नाहीये, लाईक टर्म्स सजातीय पद नाहीये, लांबचा कोण आहे? x ला 5, तो तिकडे गेल्यावर वजा होईल. 14 2 5 गेले 9. अशा पद्धतीने these are called the linear equations but it is in the one variable. हे रेषीय समीकरण आहेत पण एका चलातले आहेत, म्हणून याला एका चलातले समीकरण असं म्हणतात, एक चल समीकरण. मला असं वाटतं तुम्हाला समजली असतील. आता आपण 2 चलातले समीकरण घेऊया. लक्ष द्या फक्त. आता आपल्याला आता 2 लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल शिकायचं आहे. पहा 2 numbers whose sum is 14. पुस्तकातलंच गणित घेतलंय आणि इथे एक आणखी गणित घेतो. 2 numbers whose difference is 2 numbers whose difference is 2. बघा 2 गणित घेतलेत मी. आता 2 नंबर्स म्हटलं की 2 अक्षर म्हणायचे, 2 व्हेरिएबल घ्यायचे. लेट आता 2 नंबरची बेरीज मोठी आपली. लेट बिग नंबर bx आणि स्मॉल नंबर by. तसंच इथं बिग नंबर x, स्मॉल नंबर y. बघा बरं का. मराठीमध्ये मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या y मानू. इथं पण तसंच मोठी संख्या x मानू आणि लहान संख्या. बघा मोठी संख्या x मानली, लहान संख्या y मानली. 2 आता मराठीत राहिलं ना. 2 संख्यांची बेरीज चौदा आहे आणि इथे 2 संख्यातील फरक 2 आहे. बघा 2 numbers whose sum is 14. 2 संख्येची बेरीज 14 आहे. मोठी संख्या x, बिग नंबर x मानला, स्मॉल नंबर y, लहान संख्या y मानली. 2 संख्याची बेरीज 14 आहे म्हणजे काय? x अधिक y. बघा हे 2 संख्या x अधिक y बरोबर 14. 2 numbers whose sum is 14. सम म्हणजे बेरीज, ऍडिशन, प्लस, म्हणून x plus y is equal to 14. आणि इथं डिफरन्स म्हणजे वजाबाकी, x वजा y, दोघांची वजाबाकी 2 आहे. डिफरन्स बिटवीन दॅट 2 इज.
आता अशा किती संख्या असतील बघा बरं. x ची किंमत 1 घ्या, y ची किंमत 13, 2 घ्या, 12 घ्या, 3 घ्या, 11 घ्या, 4 घ्या. म्हणजे बघा ही पहिली किंमत जी आहे ही व्हॅल्यू ऑफ x ची किंमत आणि y ची किंमत 13 आणि 1 14, दुसरी 2 12, तिसरी 3 11. बघा किती जोड्या मिळतील अशा. 4 10, 5 9, 6 8, 7 7, 8 6 9 5 10 4. बरोबर आहे का. त्यानंतर 11 3 12 2 13 1 14 0. पहिले 0 14. आता समजा वजा 1 घेतली, इथे वजा 1 टाका, तिकडे गेला अधिक, ही 15 होईल. वजा 2 16. अशी कितीतरी पेयर मिळतील. बघा तुम्ही जर ह्या किमती टाकल्या 1 अधिक 13, बघा 14 येते का. दॅट मीन्स ह्या दोन किमती, x ची किंमत 1, y ची किंमत 13, दॅट पेयर ही जोडी सॅटिस्फाय द इक्वेशन. ही जोडी या समीकरणाचं समाधान करते. म्हणजे ह्या किमती इथं भरल्या की दोन्ही बाजू सारख्या येतात. उत्तर बरोबर येते 14. सो ऑल दॅट पेयर सॅटिस्फाय द इक्वेशन. सो दॅट व्हाय these are the solution of the equation. So that equation have infinite solution. That equation have infinite solution. Solution means what? Value which satisfy the equation. Value which satisfy the equation म्हणजे काय. ज्या किमती भरल्या की त्याची LHS आणि RHS सारखी आहे. बघा हे जे समीकरण आहे याच्या x ची किंमत y ची किंमत अशा जोड्या मिळाल्यात आपल्याला. ह्या ज्या जोड्या आहेत ह्या किमती समीकरणाचं समाधान करतात. समीकरणाचं समाधान करतात म्हणजे काय. जर या किमती आपण इथे भरल्या तर समीकरणाची डावी आणि उजवी बाजू समान येते. बघा बरं x अधिक y बरोबर 14. मी डावी बाजू घेतो आणि डावी बाजू ही जोडी घेतो. बघा x 4 आणि y 10. आलं का. 14 बरोबर उभा. म्हणजे हा जो कंस ही जोडी आहे समीकरणाचं समाधान करते. हे सगळ्या किमती समीकरणाचं समाधान करतात. म्हणून याला समीकरणाची उकल म्हणतात. उकल काय म्हणतात. उकल म्हणजे काय. जी समाधान करते ती. आणि मग या इतक्या किमती येतात म्हणजे या प्रत्येक समीकरणाला अनंत उकली आहे. इन्फानाइट सोल्युशन अनंत उकली आहेत. ओके. तसंच हे समीकरण बघा याला जोडायचं. इथे बघा बरं आपण x ची किंमत समजा 10 घेतली किंवा 14 घेतली आणि 2 घेतलं. सॉरी 14 12 घेतलं. बरोबर. 14 12 गेले 2. 14 वजा 12 2 15 13 13 11 13 11 12 10 11 9 10 8 9 7 8 6 7 5 6 4 5 3 4 2 3 1 2 0 1. आता इथं काय येईल. 1 वजा 1 1 अधिक 1 2 होईल. बघा 2 आता हे 2 चुकतंय. बघा 2 0 असेल. 2 0 1 0 वजा 2 वजा 1 वजा 3. सो that equation also have infinite solution. याला सुद्धा अनंत उकली आहेत. या समीकरणाला अनंत उकली, या समीकरणाला अनंत उकली, दोघांनाही अनंत उकली आहेत. पण ह्या दोघांची मिळून एक उकल अशी आहे की जी बघा एक जोडी अशी आहे. समजा 2 1 8
8 आणि 6 8 आणि 6 ही जी जोडी आहे that values x is equal to 8 and y is equal to 6, that values satisfy the both equation, hence it is the solution of that two equation, that is the solution of two equation. Okay, हे ज्या दोन किमती आहेत x बरोबर 8 आणि y बरोबर 6 ह्या दोन्ही समीकरणांचं समाधान करतात. ह्या दोन किमती दोन्ही समीकरणांच्या उकली आहेत आणि ही सामायिक उकल आहे, म्हणजेच हे दोन समीकरणांचं ती उकल आहे, ते उत्तर आहे, ते दोन्ही समीकरणांचं समाधान करते, म्हणजेच x बरोबर 8 आणि y बरोबर 6 हे त्याचं उत्तर आहे. आता याला म्हणायचं लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याला म्हणायचं लिनिअर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, याला म्हणायचं दोन चलातील रेषीय समीकरण, दोन चलातील रेषीय समीकरण. पण जर दोन आपण उलटे आपण जर बघा 81 बाणावर व्याख्या आहे बघा, वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, we consider two linear equation in two variables simultaneously. TANEO EOUSLY, and we get unique common solution. Then that equations are called simultaneous equation. Then that equation simultaneous TANEOUS. बघा, वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन. आपण जर दोन लिनियर इक्वेशन घेतले टू व्हेरिएबल्स मध्ये, दोन चलातले दोन लिनियर इक्वेशन घेतले अँड वी गेट युनिक, जर त्यांचं दोघांचं मिळून एकच सोल्युशन असेल, वी गेट युनिक कॉमन सोल्युशन, म्हणजेच ह्या दोन समीकरणाला दॅट इक्वेशन्स आर कॉल्ड x + y = 14, x - y = 2. ह्या दोन समीकरणाला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. बरोबर आहे का? आता मराठीमध्ये बघा, जर आपण दोन समीकरणं घेतली, दोन रेषीय समीकरणं घेतली, दोन चलातली दोन रेषीय समीकरणं घेतली आणि त्यांचं जर एकच उकल असेल, त्यांची उकल ही जी आहे ती एकच संख्या सॉरी ह्या दोन किमती, x ची किंमत 8 आणि y ची किंमत 6, ही त्याची एकमेव उकल असेल, त्याचं सोल्युशन असेल, समाधान करत असेल, तर अशा समीकरणाला म्हणायचं सायमल्टेनियस इक्वेशन. असं त्याला म्हणायचं दोन चलातली रेषीय समीकरणे. आलं का लक्षात? आता आपल्याला ही समीकरणं सोडवायच्या पद्धती अभ्यासायच्या. आता या पद्धतीमध्ये ही जी व्याख्या आहे तुम्ही पान नंबर 81 वरून लिहू शकता. आता आपल्याला हे समीकरण सोडवण्याच्या काही पद्धती बघायच्या आहेत. त्यातली एक पद्धत तुमची सिलेबसमधून कॅन्सल झालेली आहे, पण एक आहे, तर आपण दोन्ही घेणार आहोत, कारण ते आपल्याला 10वीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर पहिलं जे आहे इलिमिनेशन मेथड. Elimination method of solving simultaneous equation. याला इलिमिनेशन म्हणजे काय? चलाचा लोप करून.
मराठीमध्ये आता मराठी पुस्तक नाही माझ्याकडे, मराठीमध्ये त्याला काय म्हणतात मी तुम्हाला पुढच्या तासाला सांगतो. ओके, इलिमिनेशन मेथड. आता म्हणजे चलाचा लोप करून सोडवण्याची पद्धती. आता मी तुम्हाला एक मगाचा गणित घेतो बघा. x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2. पुढील एक समीकरणे सोडवा. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. आता पद्धत बघा, चलाचा लोप करून म्हणजे दोन चल आहेत बघा. एक चल आपण कॅन्सल करणार आहोत आणि त्याच्याऐवजी एक चल कॅन्सल झालं की ऑटोमॅटिक एक राहील, त्याची किंमत आपल्याला मिळेल आणि मग ती किंमत आपण दुसऱ्या कुठल्याही एका समीकरणात टाकलं की आपण दोन्ही चलाची किमती काढू शकतो. आता सर्वात प्रथम ही जी समीकरणं आहेत ही समीकरणं आपण काय केली पाहिजे, मराठी सांगतो त्याला आपण मी असा शब्द वापरतो, रंगारूपात असली पाहिजे, म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये असली पाहिजे. म्हणजेच स्टँडर्ड फॉर्म म्हणजे आता अक्षर एका बाजूला पाहिजे आणि संख्या एका बाजूला पाहिजे. अक्षर एका बाजूला, संख्या एका बाजूला. बघा, दोन्ही अक्षर एका बाजूला आहेत, संख्या एका बाजूला आहे. दोन्ही व्हेरिएबल एका बाजूला, नंबर एका बाजूला. व्हेरिएबल एका बाजूला, नंबर. याला नंबर 1 म्हणा, याला नंबर 2 म्हणा. आता या ठिकाणी काही प्रश्न विचारायचे बघा, नीट समजून घ्या. ही पद्धत अतिशय महत्वाची पद्धत आहे, इलिमिनेशन मेथड. आलं लक्षात? चलाचा लोप करून सोडवणे. आता पहिला प्रश्न विचारायचा, कोणत्या व्हेरिएबलचा किंवा कोणत्या चलाचा सहगुणक म्हणजे कोएफिशिएंट. आधी मराठी इंग्लिशमध्ये सांगतो बघा. विच व्हेरिएबल हॅव सेम कोएफिशिएंट. बघा, x चा कोएफिशिएंट 1 आहे, y चा कोएफिशिएंट 1 आहे, याचा पण 1 आहे, याचा पण 1 आहे. तर इथं असं आहे बघा, x चा पण सारखा आहे, y चा पण सारखा आहे. कोण? कोएफिशिएंट. कोएफिशिएंट सारखा नसेल तर सारखा करून घ्यावा लागतो. कोएफिशिएंट सारखा नसेल तर सारखा करून घ्यावा लागतो. इथं योगायोगाने x चा पण सारखा आहे, y चा पण सारखा आहे. इंग्लिशमध्ये कोणत्या चलाचा सहगुणक समान आहे. इथं x x y y याचा सहगुणक 1, याचा 1, याचा पण 1, याचा पण 1. x चे दोन्ही सहगुणक सारखे आहेत, y चे पण दोन्ही सारखे आहेत. म्हणजे या ठिकाणी x चा पण सहगुणक सारखा आहे, y चा पण सहगुणक सारखा आहे. कळतंय का? कळतंय का? आता पहिला प्रश्न म्हणजे सगळ्यात आधी रंगारूपात आणणे. म्हणजे x एका बाजूला, y एका x y एका बाजूला, संख्या एका बाजूला. ओके. दुसरं, सहगुणक कुणाचा सारखा आहे पाहिलं, दोघांचे सारखे. तिसरं, जर सहगुणक समान असतील, नीट आहे का? आता इथला हा बेरीज करायची का वजाबाकी करायची याचा नियम. जर सहगुणक सारखे असतील तर ते चिन्ह बघायचे आपल्याला, आणि जर इथं चिन्ह दोघांचे सारखे असतील तर चिन्ह सारखे असले तर वजाबाकी करा, आणि चिन्ह वेगळे असतील तर बेरीज करा. आपण आपले संख्यांची बेरीज करायचे नियम आपले असेल बघा. चिन्ह समान वजाबाकी करतो, चिन्ह समान बेरीज करतो. इथं उलट करायचं. इथं चिन्ह समान बेरीज आहे ना, इथं चिन्ह समान वजाबाकी करायची. समान चिन्ह असतील त्यांचे तर वजाबाकी करा, आणि चिन्ह असमान असतील तर बेरीज करा. बघा, इफ व्हेरिएबल कोएफिशिएंट चेक करा. इफ कोएफिशिएंट इज सेम, फर्स्ट राइट इन द स्टँडर्ड फॉर्म. नंबर 2, check whether check which coefficient is same. Here both have same coefficient. Then check the sign. If sign is same, so do the subtraction, and sign is different, do the addition. Difference from that. Okay. बघा या ठिकाणी इथं अधिक केलं, अधिक चिन्ह समान आहे म्हणजे याची आपण वजाबाकी केली तरी चालेल. आणि y चे बी सारखे सहगुणक कोएफिशिएंट, आणि साइन मात्र वेगळे, चिन्ह वेगळे. याची बेरीज केली तरी चालेल आणि वजाबाकी केली तरी चालेल. असं काही गणित असतात, सगळी नसतात. इथं मी म्हणतो इक्वेशन 1+2 मराठीमध्ये म्हणा समीकरण 1 अधिक 2 करून. चला खाली एक मांडा. x अधिक y बरोबर 14, x वजा y बरोबर 2. आणि ऍडिशन करतो. का? चिन्ह वेगळे आहेत बघा. इथं y ची साइन वेगळी आहे, कोएफिशिएंट सेम आहे बट साइन इज डिफरंट, सो यू कॅन ऍड.
y चे सहगुणक सारखे आहेत, चिन्ह वेगळे आहेत, मग यांची बेरीज करू शकतो. 1x आणि 1x 2x प्लस मायनस कॅन्सल, गुणिले 2 भागिले होईल. ही जी किंमत आहे ही यातलं जे छोटं आहे किंवा सोपं आहे त्याच्यात टाकायची असते. मग पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1 मध्ये टाकतो मी 1 मध्ये. x बरोबर 8 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकून, चला समीकरण 1 आहे x अधिक y बरोबर 8. काय करायचं, x ची किंमत 8 टाकायची. 8 अधिक y बरोबर 8. x अधिक y बरोबर 14 आहे पहिले समीकरण. y बरोबर हा अधिक 8 तिकडे गेल्यावर वजा होईल आणि म्हणून उत्तर x बरोबर 8 y बरोबर 6. आन्सर x इज इक्वल टू 8 y इज इक्वल टू 6. संपलं. y ची चिन्ह वेगळे होते म्हणून आपण ऍडिशन केली. कोएफिशिएंट सेम पाहिजे ही सगळ्यात महत्त्वाची अट. सहगुणक समान असतील तर आणि तरच पुढे जायचंय, नसेल तर तुम्हाला सारखे करून घ्यावे लागतात. इथं x चे सारखे पण चिन्ह समान आहेत की नाही, मग ह्याची वजाबाकी केली तर चालेल. साइन सेम आहे ना, यू कॅन डू द सबट्रॅक्शन. x प्लस y बरोबर 14, x वजा y बरोबर 2. इक्वेशन 1 मायनस 2, समीकरण 1 वजा 2 करून ठीक आहे. असं लिहिलं असं झालं. मराठीवाल्यांनी असं लिहायचं, इंग्लिशवाल्यांनी असं लिहायचं. तर वजाबाकी करताना नीट समजून घ्या. सबट्रॅक्शन करताना वजाबाकी करताना बेरीज सोपी आहे, पण वजाबाकीत खूप काळजी घ्यावी लागते. बघा इथं वजाबाकी चिन्ह, याला चिन्ह कोणतं आहे, अधिक, याला अधिक. खालच्याचे सगळ्यांचे चिन्ह जे आहेत ना ते पाहून घ्या आणि सगळे चिन्ह बदलतील. अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि अधिकचं वजा. कळलं का? आता बघा अधिक x, नवीन चिन्ह वजा x, प्लस x मायनस x, सगळं सारखं आहे, साइन डिफरंट आहे, गेट कॅन्सल. प्लस y प्लस y अधिक y, नवीन चिन्ह घ्यायचं, जुनं नाही घ्यायचं, दुसऱ्याचं. अधिक y प्लस 1y प्लस 1y, 1y 1y 2y येईल बघा. 14 वजा 2, 14 मायनस 2, 14 2 गेले 12, मोठे चिन्ह अधिक, गुणिले 2 भागिले होईल. y बरोबर 6 ही किंमत, हे मला चांगलं वाटतंय, 1 मध्ये टाकून पुट y is equal to 6 in इक्वेशन 1. एक लिहिलं बघा, टाका y ची किंमत, प्लस तिकडे मायनस, अधिकचा वजा होईल आणि उत्तर हे असं द्यायचं. तेच उत्तर आलं बघा, x ची किंमत 8, y ची किंमत 6. म्हणजे तुम्ही काही जर केलं तर यू विल गेट आन्सर सेम. येते का लक्षात? या इक्वेशन मध्ये, इन दिस इक्वेशन इंडेक्स ऑफ बोथ व्हेरिएबल, दोन्हीचा इंडेक्स इज 1, both have index 1, so that is called linear equation. Okay, that's why it is called linear equation. दोन्ही समीकरणामध्ये अक्षराचा घातांक, अक्षराचा घात 1 आहे म्हणून याला रेषीय समीकरण म्हणायचं. आपण अजून एक आता हे सोपं वेळ घेतलं होतं मी, की ज्याच्यामध्ये कोएफिशिएंट इक्वल होते, सहगुणक समान होते. आता आपण थोडस अवघड गणिताकडे जाऊया. म्हणजे सहगुणक सारखा नसेल तर या ठिकाणी आपण थांबूयात. पुढच्या तासाला आपण घेऊयात या प्रकारची गणित. धन्यवाद.